नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चर मध्ये आपल्याला कंटिन्यू ऑब्लिक ग्रुप सिरीज मध्ये मीन, कॉमा, मीडियन आणि मोड कसं काढतात याविषयी आपल्याला बघायचे प्रॉब्लेम. म्हणजेच अगोदर जे काही प्रॉब्लेम घेतलात इंडिव्हिज्युअल सिरीज मध्ये मीन, मीडियन, मोड कसं काढतात या असे दोन प्रॉब्लेम घेतलात. डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये मीन, कॉमा, मीडियन आणि मोड कसे काढतात त्याविषयी दोन प्रॉब्लेम घेतलात. आज कंटिन्यू ऑब्लिक ग्रुप सिरीज मध्ये मीन, कॉमा, मीडियन आणि मोड कसं काढतात याविषयी आपण प्रॉब्लेम बघू. तर बघा, प्रॉब्लेम अगोदर लिहून घेऊ आणि मग सोल्युशन घ्या. मग फाइंड आउट मीन, कॉमा, मीडियन and mode from the following data. हे झालं काय, फाइंड आउट मीन, कॉमा, मीडियन आणि मोड. आता कंटिन्यू ग्रुप सिरीज मध्ये आपल्याला मीन, कॉमा, मीडियन आणि मोड काढायचे. तर आता डिस्ट्रिक्ट सिरीज कसं ओळखायचं, जेव्हा मेजरमेंट आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असते, पण मेजरमेंट ही संख्येच्या स्वरूपात असते, तेव्हा त्याला काय म्हणायचं, डिस्ट्रिक्ट सिरीज नुसार प्रॉब्लेम. आता आपल्याला कंटिन्यू किंवा ग्रुप सिरीज नुसार आपल्याला पदमाला हे कसं ओळखायचं, जेव्हा दिलेल्या प्रॉब्लेम मधली मेजरमेंट किंवा दिलेल्या प्रॉब्लेम मधला पहिला कॉलम हा कॉलम गटाच्या स्वरूपात जर असेल तर अशा वेळेस समजायचं ती पदमाला काय, संतत पदमाला किंवा कंटिन्युअस ऑब्लिक ग्रुप सिरीज. आणि त्या गटासोबतच त्या गटाची फ्रिक्वेन्सी दिलेली असेल तर ती संतत पदमाला. आपण थिअरी मध्ये बघितला किंवा अगोदर बऱ्याच वेळा आपण त्या विषयी सांगितले, हे लक्षात. तर या ठिकाणी आपण प्रॉब्लेम बघू. मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंट्स. म्हणजे या ठिकाणी मेजरमेंट काय आहे, मार्क्स आहे, आणि फ्रिक्वेन्सी काय आहे, नंबर ऑफ स्टुडंट आहे. फ्रिक्वेन्सी काय असते, वारंवारता असते बरं का. घ्या मग, गट 10 ते 20, त्यानंतर 20 ते 30 गट आधी लिहून घ्या. त्यानंतर 30 ते 40, त्यानंतर 40 ते 50, त्यानंतर 50 ते 60, त्यानंतर 60 ते 70, त्यानंतर 70 ते 80, त्यानंतर 80 ते 90 असे गट दिलेले आहेत बरं. आता हे गट जेव्हा प्रॉब्लेम दिला जाईल तो गट कसेही असू शकतात. कसे, 0 ते 5 असेल किंवा 5 ते 10 असेल, 10 ते 15 असू शकते सुरुवात. हे कसे का असणार, प्रॉब्लेम दिला की आपण जसं पाहिलं म्हणजे प्रॉब्लेमचं सोल्युशन जसं बघतो तसंच आपण करायचं बरं का. संख्या कोणत्या का दिना, सेम पद्धत लक्षात ठेवायची आणि सोडवायचं. फ्रिक्वेन्सी बघा, आता 10 ते 20 ची 5, 20 ते 30 ची 20 ते 30 या गटाची 10, नंतर 30 ते 40 या गटाची फ्रिक्वेन्सी 14, त्यानंतर 40 ते 50 या गटाची फ्रिक्वेन्सी 21, 50 ते 60 या गटाची फ्रिक्वेन्सी परत 21, त्यानंतर 60 ते 70 या गटाची फ्रिक्वेन्सी 15,
त्यानंतर 70 ते 80 या गटाची फ्रिक्वेन्सी 11 आणि 80 ते 90 या गटाची फ्रिक्वेन्सी 3. हे लक्षात. या ठिकाणी आपण मीन मेडियन मोड काढू. मग प्रॉब्लेम दिलेला आहे. या प्रॉब्लेम मध्ये अगोदर काय काढू आपण? नंबर 1 काढू. कॅल्क्युलेट मीन इन continuous oblique group series बर का. आता कंटिन्युअस ऑब्लिक ग्रुप सिरीज मध्ये मीन काढण्यासाठी दोन पद्धती जरी असल्या, डायरेक्ट मेथड आणि शॉर्टकट मेथड बर का. डायरेक्ट मेथडचं सूत्र काय आहे? जे आपण डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये डायरेक्ट मेथड नुसार सूत्र होतं मीन काढण्याचं. कोणतं? ए बरोबर सिग्मा एम एफ डिवायडेड बाय एन. हे सूत्र काय इथं सुद्धा दिलेलं आहे या कंटिन्यू ऑब्लिक ग्रुप सिरीज मध्ये डायरेक्ट मेथड नुसार. पण आपल्याला आणि शॉर्टकट मेथडचं मात्र ए बरोबर एक्स अधिक सिग्मा एफ डी एक्स डिवायडेड बाय एन इंटू आय. लक्षात. हे सूत्र शॉर्टकट मेथडचं कंटिन्यू ऑब्लिक ग्रुप सिरीज मध्ये. हे आय जर मोडलं तर हे सूत्र सुद्धा आपल्या डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये होतं आपल्याला शॉर्टकट मेथडनं मीन काढण्यासाठी. पण आता या कंटिन्यू ऑब्लिक ग्रुप सिरीज मध्ये काय केलं जाते? मीडियन साठी 2 सूत्र वापरावं लागते. त्यासोबतच मोड साठी 2 सूत्र वापरावं लागते. म्हणून या पद्धतीनुसार मी डायरेक्ट मेथड नाही मीन तेवढंच येऊ लागते, शॉर्टकट मेथड नाही मीन तेवढंच येणार आहे. दोन्हीचं जर कम्पॅरिझन केलं तर आन्सर एकच आहे. म्हणून आपण इथं फक्त काय करणार त्या कंटिन्यू ऑब्लिक ग्रुप सिरीज मध्ये शॉर्टकट मेथडनं आपण मीन काढणार आहात. लक्षात. बघा मग शॉर्टकट मेथडनं मीन. कॅल्क्युलेट मीन इन कंटिन्युअस ऑब्लिक ग्रुप सिरीज. मग सुरुवातीला काय करायचं? किती कॉलम तयार करायचे बघा. सांगतो कॉलम किती तयार करायचे. पहिला कॉलम एम चा मेजरमेंटचा. दुसरा कॉलम मिड व्हॅल्यूचा एमव्ही चा. ते कसं काढतात? L1 प्लस L2 डिवायडेड बाय 2. तिसरा कॉलम डीएक्स चा. एक्स बरोबर एक संख्या ऍझ्युम्ड मीन म्हणून पकडावी लागते. त्यानंतर आय चा एक कॉलम कॉमन फॅक्टर. त्यानंतर एफ चा कॉलम दिलेली फ्रिक्वेन्सी लिहून घ्यावी लागते. त्यानंतर एफ डी एक्स. इथं आय चा आणि एफ चा गुणाकार करावा लागतो म्हणजे एफ डी एक्स येते. हे लक्षात. टोटल किती कॉलम? 1 2 3 4 5 6 कॉलम आपल्याला तयार करावे लागतील ह्याच्यात. मग एम मध्ये काय दिलेला? जे काही मेजरमेंट मध्ये मार्क्स आहेत दिलेले ते लिहून घ्या. गट 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90 हे गट घेतले. त्यानंतर एफ च्या कॉलम मध्ये फ्रिक्वेन्सीच्या कॉलम जो काही एफ आहे दिलेला, फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स, ते एफ च्या कॉलम मध्ये नंबर ऑफ स्टुडंटची जे काही दिलेले आहेत नंबर ऑफ स्टुडंट ते लिहून घ्या फ्रिक्वेन्सीच्या कॉलम मध्ये. घ्या मग. पहिल्या गटाचे 5, दुसऱ्या गटाची आहे फ्रिक्वेन्सी 10, तिसऱ्या गटाची आहे 14, चौथ्या गटाची आहे 21, पाचव्या गटाची आहे परत 21, 6व्या गटाची आहे 15, 7व्या गटाची आहे 11. एक मिनिट बघा परत लिहितो म्हणजे सुटसुटी. किती? 5, नंतर 10, नंतर 14, नंतर 21,
नंतर परत 21, नंतर 15, नंतर 11, नंतर 3. हे लक्षात, हे पहिल्या कॉलम मध्ये मेजरमेंट घेतला, गट दिलेत. एफ च्या कॉलम मध्ये दिली फ्रिक्वेन्सी घेतली. हे लक्षात. आता हे कॉलम हे कॉलम हे कॉलम हे कॉलम आपल्याला भरून घ्यावं लागते कॅल्क्युलेशन करून. बघा आता मिड व्हॅल्यू कसं करतात. एमव्ही म्हणजे काय, मिड व्हॅल्यू. मिड व्हॅल्यू म्हणजे काय, L1 प्लस L2 डिवायडेड बाय 2. L1 म्हणजे गटातली लहान संख्या, L2 म्हणजे गटातली मोठी संख्या, दोघांची बेरीज करायची, भागिले 2 करायचं, तुम्हाला मिड व्हॅल्यू येते. बघा आता हे मिड व्हॅल्यू बरोबर आपण थिअरी समजून घेताना सांगितलंय L1 प्लस L2 डिवायडेड बाय 2. हे लक्षात. मग करा. पहिला गट 10 ते 20 आहे. 10 म्हणजे L1, हे 20 म्हणजे L2. दोघांची बेरीज करा. 10 प्लस 20 किती होतात, 30. बरोबर. इथं लिहितो 1. 10 प्लस 20 किती, 2 भागिले किती होतात, 30 भागिले 2. एमव्ही बरोबर बरं का. भागाला मग 2 न 30 ला किती येते, एमव्ही बरोबर 15 ना हो. हे मिड व्हॅल्यू आपल्याला पहिल्या ह्याची भेटून जाईल. घ्या मग 15 इथं. दुसऱ्याची काढून घ्या. 20 प्लस 30 भागिले 2. 20 आणि 30 50. 50 भागिले 2 किती होते, 25. त्यानंतर 30 प्लस 40. 30 प्लस 40 किती होते, 70. 70 ला 2 न भागा किती येते, 35. या सूत्रानुसार बघा. त्यानंतर 40 प्लस 50. 40 आणि 50 किती होतात, 90. 90 भागिले 2 किती होते, 45. त्यानंतर 50 प्लस 60 किती होतात, 110. 110 ला 2 न भागलं, 55. त्यानंतर 60 प्लस 70 किती होतात टोटल, 130. 130 ला 2 न भागा किती येणार, 65. त्यानंतर 70 प्लस 80 किती होणार, 150. 150 ला 2 न भागलं किती येते, 75. त्यानंतर 80 प्लस 90 किती, 170. 170 ला 2 न भागलं तर येणार 85. त्यानंतर पुढे आता हा कॉलम झाला मिड व्हॅल्यूचा. dx त्याच्यामध्ये अझ्युम्ड मीन बरोबर x बरोबर 1 पकडता आपण ह्याच्यामध्ये बघितलं इंडिव्हिज्युअल सिरीज मध्ये अझ्युम्ड मीन म्हणून कसं पकडायचं, डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये कसं पकडायचं आणि कसं काढायचं dx चा कॉलम ते बघितले. तसंच x बरोबर या आता ह्या मिड व्हॅल्यू, आता हे गट होते m म्हणजे त्याच्यावरून आपण हे मिड व्हॅल्यू काढता, म्हणून या ठिकाणी हे मिड व्हॅल्यू म्हणजेच काय m होते. मग x बरोबर काय करायचं, या मधली एक संख्या पकडायची, कारण इथं गट होते, गटातली कशी पकडणार, कोणता गट, याला अडचण येते, म्हणून त्यावरून मिड व्हॅल्यू काढली जाते आणि x बरोबर मिड व्हॅल्यू मधली संख्या पकडली जाते. हिलाच मेजरमेंट म्हणतात बरं का. गटावरून तयार करतो मी. मग ह्या मेजरमेंट मधली किंवा मिड व्हॅल्यू मधली एक संख्या पकडा, x बरोबर कोणती मध्यभागीची पकडा, कोणती 55 पकडायची का, सांगा कोणती पकडायची, 55 पकडायची का 45 पकडायची सांगा. तर 45 पकडू. कोणती पकडले तर काही नाही, हे 45 पकडू. x बरोबर 45. ओके. आता या 45 मधून ह्या संख्या वजा करा ह्याच्यातल्या. 45 जर मोठा असेल, हे लक्षात, तर जे काही ह्याच्यातून हे वजा करा, हे 45 मोठा असेल तर मायनस द्या वजाबाकी करून. पण समजा या 45 पेक्षा ह्याच्यातली संख्या मोठी असेल, वजाबाकी करायचं, ह्याच्यातली संख्या मोठी असेल तर प्लस. बघा आता कसं, 45 आणि 15. 45 मोठा आहे, 45 मधून 15 गेले, राहतात किती सांगा, 30. पण ही संख्या मोठी असल्यामुळे मायनस. त्यानंतर 45 मधून 25 गेले, 25 लहान आहे 45 पेक्षा, किती 20 राहतात, हे मोठी असल्यामुळे मायनस. 45 मधून 35 गेले, किती राहतात 10, ही संख्या मोठी असल्यामुळे मायनस. 45 मधून 45 गेले, राहतात किती 0. मायनस किंवा प्लस दिला तरी चालते किंवा नाही. 45 मधून 55 जातात का नाही, आता 55 मोठा आहे, 55 मधून 45 गेले, राहतात किती 10, पण 55 मोठा असल्यामुळे प्लस 10. 65 मधून 45 गेले, किती राहतात 20, पण हे 65 मोठा असल्यामुळे प्लस 20. 75 मधून 45 गेले, राहतात किती 30, हे 75 मोठा असल्यामुळे
प्लस 30. त्यानंतर 85 मधून 45 गेले, राहतात किती 40, पण हे 85 मोठा असल्यामुळं प्लस 40 झालं मिड व्हॅल्यू. हे मिड व्हॅल्यू वरून आपण काय केलं डीएक्स काढलं, हे लक्षात. त्यानंतर आता आय कॉमन फॅक्टर काढून घ्यावा लागतो. आय काय असते बघा, हे आय म्हणजे त्याला म्हणतात कॉमन फॅक्टर बरं का, कुठं लिहून घ्या वरती पेज कॉमन फॅक्टर. आता काय करायचं, आय काढते वेळेस हे जे काही डीएक्स मधल्या संख्या आहेत त्या डीएक्स मधल्या संख्यामध्ये प्रत्येकामध्ये अंतर बघायचं. या दोघात अंतर कितीचं आहे, फरक कितीचा आहे दोघात 10चा, या दोघात 10चा, या दोघात 10चा, 10 आणि 0 म्हणजे 10चा फरक, 0 तर ह्याच्यात 10चा, ह्याच्यात 10 10 10, प्रत्येकामध्ये किती 10चा अंतर आहे. जेव्हा मग डीएक्स मध्ये जर समान अंतर असेल, हे लक्षात, डीएक्स मधल्या कॉलम मध्ये जर समान अंतर असेल तर अशा वेळेस काय केलं जातंय, तर कॉमन फॅक्टर काढायचं. कधी कॉमन फॅक्टर काढायचं, जर डीएक्स मध्ये जर संख्यामधील अंतर जर एक समान असेल तर. लिहून घ्या कुठंतरी, आय कधी काढायचं, डीएक्स मधील संख्यामध्ये जर एक समान अंतर असेल किंवा मग जे काही फरक आहे प्रत्येक संख्येतला तो सारखा असेल तरच कॉमन फॅक्टर काढायचं, आय काढायचं, हे लक्षात. आता हे कॉमन फॅक्टर का काढतात, तो कॉमन फॅक्टर काढण्याचा उद्देश म्हणजे गुणाकार भागाकार हा सोपा जावं. कारण कसं आकडेवारी मोठ्या प्रमाणावर असते, मग त्यांचा गुणाकार किंवा भागाकार करणं अवघड जाते, म्हणून कॉमन फॅक्टर काढला जाते. त्याच्यामुळं गुणाकार भागाकार लहान होते. ते बघू आपण कसं होते. बघा आता हे कॉमन फॅक्टर बरोबर कोणती संख्या घ्यायची, मी म्हंटल या प्रत्येकामध्ये अंतर कितीच आहे, समान फरक असेल तर ते जेवढा फरक आहे ते फरकाची संख्या जी आहे ती आय बरोबर पकडायची. म्हणजे या ठिकाणी सांगता येईल प्रत्येकामध्ये अंतर किती आहे 10, मग हे 10 हे लक्षात. आता पुढे हे कॉलम कसा भरायचा, कोड आहे ना, बघा मग आता आय बरोबर इथे लिहितो कॉमन फॅक्टर बर का. आता हे कॉमन फॅक्टर मधल्या जे काही आहेत ते कसं काढायचं, प्रत्येक गटाची किंवा प्रत्येक या डीएक्स मधल्या कॉलम मध्ये संख्यांचे कॉमन फॅक्टर कसा काढायचा, तर बघा ह्या 10 ह्या प्रत्येक संख्येला भागायचं आणि इथं लिहायचं. म्हणजे बघा या -30 ला 10 भागा, पहिल्या संख्येला 10 भागा, हे 0 कटले हे 0 कटलं, किती आलं -3 बरं का. 30 ला 10 भागलं, 10 × 10 = 30, मायनस ला मायनस. त्यानंतर 20 ला भागायचं, 20 भागिले 10, 2 येते पण मायनस आहे, मायनस. हे लक्षात. कॉमन फॅक्टर कसा काढायचा, तर बघायचा अगोदर प्रत्येकामध्ये एक समान अंतर असेल तर ते समान अंतर आहे, जेवढं अंतर आहे ती संख्या आय बरोबर पकडायची आणि त्या पकडलेल्या संख्यानं काय करायचं, या डीएक्स मधल्या प्रत्येक संख्येला भागायचं, इथं लिहून घ्यायचं. मग करा, मग -30 ला 10 भागलं तर 30 ला 3 भागलं, 3 येते पण मायनस आहे म्हणून मायनस. 2 ला 20 ला 10 भागलं तर किती येते -2. 10 ला 10 भागलं 1 येते पण मायनस ला मायनस. इथं 0 ला कोणत्याही संख्यानं भागा किंवा गुणाकार करा, 0च येत आहे. 10 ला 10 भागलं किती येते 1 येते ना, पण इथं प्लस आहे म्हणून प्लस. त्यानंतर 20 ला 10 भागलं 2 येते, पण इथं प्लस असल्यामुळे प्लस, मायनस असलं तर मायनस, प्लस असलं तर प्लस. 30 ला 10 भागा किती येते 3, प्लस आहे म्हणून प्लस. त्यानंतर 40 ला 10 भागा किती येते 4 येते, प्लस आहे म्हणून प्लस. आलं लक्षात. हे कॉमन फॅक्टर कशासाठी काढला, जो काही आता बघा 30 ला लहान केलं 3 -3 मध्ये, -20 ला लहान केलं -2 मध्ये, -10 ला लहान केलं -1 मध्ये, असं प्रत्येकाला लहान करून घेतलं ना. कॉमन फॅक्टर त्याच्यासाठीच असतो, गुणाकार भागाकार जे काही आहे ते करण्यासाठी सोपं जावं म्हणून. आता काय करा, या दोघांचा गुणाकार करा आणि शेवटचा कॉलम काढून घ्या. करा या दोघांचा गुणाकार बघा. 5 × 15 किती होते 5 × 1 = 15, पण हे मायनस आहे, मायनस ला मायनस. हे थोड्या खाली आल्या संख्या बरं का, पण बरोबर आहे. 10 × 2
ह्या दोघांचा गुणाकार 10 गुणिले 2 20 येते मायनस आहे म्हणून मायनस 14 गुणिले 1 14 1 14 मायनसला मायनस हे लक्षात तिथं 0 ला 0 21 न 0 ला गुणलं 0 त्यानंतर 21 गुणिले 1 21 1 21 इथं प्लस आहे म्हणून प्लस द्या 15 गुणिले 2 किंवा 2 गुणिले 15 येते 30 प्लस आहे म्हणून प्लस 3 गुणिले 11 किती येते 33 येते प्लस आहे म्हणून प्लस त्यानंतर 4 गुणिले 3 येते 12 प्लस आहे म्हणून प्लस हे लक्षात आता पुढे डीएक्स मध्ये कसं करत होतो मायनस मायनस ची बेरीज प्लस प्लस ची बेरीज तसंच इथं पण करून घ्या बेरीज एफ ची बेरीज करावं लागेल बरं का इथे एफ ची बेरीज किती येते ही टोटल बेरीज किती असतात ती बेरीज येते 100 बरं करून बघा आता मायनस मायनस ची बेरीज करा मायनस ची बेरीज किती आहे 15 आणि 20 35 35 आणि 14 मायनस 49 येईल का ही मायनस ची आली मायनस 49 आता प्लस ची करा 1 आणि 3 4 4 आणि 2 6 इथे लिहितो 4 आणि 2 6 6 लिहिलं 2 आणि 3 5 5 आणि 3 8 8 आणि 1 9 हे प्लस आता 96 प्लस ची बेरीज मायनस ची मायनस 49 मोठ्यातून लहान वजा करून घ्या किती येते बघा हे आता हे इथं लिहायला म्हणजे तुम्ही वेग खाली जरी लिहिला तरी चालेल बरं का म्हणजे कन्फ्युज होईल मी बंद करून घेतो हे इथं क्लोज करतो बरं का तुम्हाला समजेल हे याच्या खाली प्लस ची आली 96 मायनस ची आली बेरीज मायनस 49 आता काय करा प्लस मधून मायनस म्हणजे मोठ्यातून लहान संख्या वजा करा 6 मधून 9 जाईना तिथला इथे घेतला मग 16 तून 9 गेले राहतात किती 7 8 राहतात इथं 8 मधून 4 गेले राहतात इथं किती 4 9 4 आता मोठी संख्या ही आहे म्हणून इथं प्लस काही प्लस दिला गेला तरी चालते पण मायनस असल्यावर मायनस बरोबर द्यायचे बरं का आणि ह्याला नाव काय द्यायचं सिग्मा एफ डी एक्स हा लक्षात एफ डी एक्स हे वरील नाव आहे एफ डी एक्स कळालं कसं काढायचं एम दिलेलं असते मीड व्हॅल्यू काढायची दोन्ही गटाची बेरीज करायची 2 न बघायचं काढून घ्यायचं प्रत्येक गटाची मीड व्हॅल्यू मग डीएक्स म्हणजे या मीड व्हॅल्यू मध्ये एक संख्या पकडा आणि त्याच्यातून ते वजा करा हे डीएक्स आय म्हणजे कॉमन फॅक्टर असतो डीएक्स मधल्या प्रत्येक संख्येमध्ये अंतर बघायचं सारखं असेल तर ते अंतर असलं म्हणून ती संख्या आय बरोबर पकडायचं त्या संख्येने ह्या डीएक्स मधल्या प्रत्येक संख्येला भागायचं हे येऊन जाते एफ म्हणजे दिलेलं असते आणि एफ डीएक्स मध्ये आयचा आणि एफचा गुणाकार करा हे जरी डीएक्स असलं तरी काय हे आय म्हणजे या एफ डीएक्स वरूनच काढले कशासाठी काढले गुणाकार भागाकार काय सोपा जावा म्हणून ह्या दोघांचा गुणाकार करा हे लक्षात हे आल्या किमती आता सूत्रात ठेवा किंमत आणि काढून घ्या ए बरोबर मीन एक्स प्लस सिग्मा एफ डी एक्स भागिले एन इंटू आय हे आहे कंटिन्यू ग्रुप सिरीज मध्ये काय मीन काढण्याचं सूत्र हे आय म्हणजे काय कॉमन फॅक्टरची संख्या इथे ठेवायची या मग ए बरोबर मीन एक्स ची संख्या किती पकडला 45 अधिक सूत्रातलं सिग्मा एफ डी एक्स किती आले 47 प्लस आहे मग 47 एन बरोबर किती आहे एन बरोबर एफ ची बेरीज 100 इंटू आय आय म्हणजे कॉमन फॅक्टर असतो किती पकडले आपण प्रत्येकात समान अंतर 10च होतं म्हणून कॉमन फॅक्टर आहे 10 करा मग ए बरोबर 45 अधिक 47 गुण असा हे गुणाकार करायचा 47 गुणिले 10 किती येते 470 भागिले 100 ए बरोबर 45 ला 45 अधिक 470 ला 100 न भाग झाला तर ते येतो भागाकार 4.7 असा येतो ए बरोबर 49.7 हे तुमचं मीन बघा मीन झाल्यानंतर मीडियन काढून घेऊ नंबर 2 कॅल्क्युलेट
median, calculate median in continuous oblique group series. काय करायचे आपल्याला आता मीडियन काढायचे. तर मीडियन काढच्या वेळेस काय करावं लागेल आपल्याला, डिस्क्रीट सिरीज मध्ये जसं आपण दिलेले मेजरमेंट घेऊन घेत होतो एम, ते लिहून घ्यावं लागेल. त्यानंतर त्याच्या बाजूलाच काय करायचं, दिलेली फ्रिक्वेन्सी लिहून घ्यायची. त्याच्यानंतर तिसऱ्या कॉलम मध्ये कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लिहून घ्यायची किंवा तयार करून घ्यावी लागेल. टोटल 3 कॉलम मीडियन काढताना. आता एम मध्ये मेजरमेंट लिहून घ्या. दिलेली जी काही गटाच्या स्वरूपामध्ये आहे ती किती आहे, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90 असे गट घेतला. आता ही जे काही फ्रिक्वेन्सी दिलेली आहे ती फ्रिक्वेन्सीच्या कॉलम मध्ये लिहून घ्या. 5, 10, 14, 5, 10, 14, 21, 21, त्यानंतर 15, त्यानंतर 11, त्यानंतर 0, 3. हे लक्षात. आता सीएफ काढून घ्या. फ्रिक्वेन्सी झाल्यानंतर याची बेरीज बी केला तर लगेच चालते. एन बरोबर ही टोटल बेरीज करायची. इथं जसं केला एन बरोबर किती येते, 100. इथे किती येईल मग, एन बरोबर 100 येईल. हे लक्षात. त्यानंतर शेवटच्या कॉलम मध्ये जो दिलेला आहे तिसरा सीएफ चा, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणतात, म्हणजे त्याला मराठीत संचित वारंवारता म्हणतात. काय करायचं, हे जे काही फ्रिक्वेन्सी मधल्या कॉलम मधली पहिली फ्रिक्वेन्सी इथे लिहून घ्यायची. त्याच्यामध्ये दुसरी फ्रिक्वेन्सी ऍड करायची, दुसरी कम्युलेटिव्ह भेटते. पहिली कम्युलेटिव्ह कशी भेटते, ही एफ मधल्या कॉलम मधली पहिली संख्या जशा तशी इथं लिहायची, म्हणजे पहिली सीएफ भेटते कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. त्या सीएफ मधल्या पहिल्या संख्येमध्ये दुसरी फ्रिक्वेन्सी ऍड करायची, इथं लिहायची. किती, 15. ह्याच्यात ही ऍड करा 29, ह्याच्यात 21 ऍड करा. 21 ऍड केल्यानंतर किती होईल, 30, 20, 50. हे ऍड करा, किती होईल, 71. 71 ऍड करा. 71 मध्ये 15 ऍड करा, 86 होईल का, 86. 86 मध्ये 11 ऍड करा, किती होते, 97 होईल का. आणि 97 मध्ये 3 ऍड करा, होईल 100. हे लक्षात. कळालं का सीएफ चा कॉलम कसं काढायचा कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा. एफ मधली पहिली संख्या इकडे लिहा, त्याच्यामध्ये दुसरी ऍड करा, इकडे लिहा, दुसऱ्यात तिसरी ऍड करा, इकडे लिहा, तिसऱ्यात ही ऍड करा, तिकडे लिहा. असं लिहून घेऊन जे एन बरोबर 100 आले, ती 100 इथं कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मधली शेवटची संख्या इथे का बघायचं, 100 तेवढीच. त्यानंतर अशा पद्धतीने हे झालं. आता हे झाल्यानंतर खाली सूत्र ठेवा. मग आता सूत्र ठेवताना काय करायचं, एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय की कोणतं सूत्र ठेवायचं बघा. जर समजा आपण डिस्क्रीट सिरीज मध्ये काय करत होतो, एम बरोबर काय सूत्र ठेवत होतो, द साइज ऑफ कंसात n + 1 डिवायडेड बाय 2 द आयटम, हे सूत्र ठेवत होतो. आणि या सूत्रावरून किंमत आल्यानंतर या सीएफ मध्ये शोधत होतो आणि त्या सीएफ च्या पुढली मेजरमेंट मधली संख्या म्हणजे मीडियन म्हणत होतो, बरं का. पण आता या कंटिन्यू आपली ग्रुप सिरीज मध्ये मीडियन काढताना काय करायचं, एक गोष्ट लक्षात ठेवायची. काय लक्षात ठेवायचं की आधी बघायचं फ्रिक्वेन्सीची बेरीज काय आहे, सम आहे का विषम आहे. सम असेल तर हे सूत्र ठेवायचं, सम असेल तर द साइज ऑफ कंसात n भागिले 2 द आयटम, हे सूत्र ठेवायचं. हे लक्षात. जर फ्रिक्वेन्सीची बेरीज जर विषम असेल, विषम म्हणजे काय, आता सम म्हणजे काय असते, त्याला 2 न पूर्ण भाग जातो, म्हणजे 100 ला 2 न पूर्ण भाग जातो ना, 2×5 = 10, 50 आलं. 100 ला 2 न भागलं 50 आलं. 101 ला जर भाग घातलं तर ते किती येईल, 50.50 येईल, बरोबर. असं जर असेल तर हे विषम असते आणि हे पूर्ण भागात जात असेल तर ते सम असते. मग असं सम असेल कोणती बी संख्या, 10 असू, 6 असू, 20 असू, 14 असू, ज्याला पूर्ण भाग जातो 2 न, ती म्हणजे सम. सम असेल तर हे खाल्लं सूत्र ठेवायचं आणि विषम असेल तर हे वरलं सूत्र. मग आता इथं फ्रिक्वेन्सीची बेरीज काय आहे, सम आहे ना, मग हे सूत्र ठेवावं लागेल. घ्या खाली इकडं, कारण इकडं मीडियन काढायची म्हणून लगेच खाली घ्या. मग एम बरोबर, स्मॉल एम बरोबर द साइज ऑफ
n डिवायडेड बाय 2 द आयटम. सूत्रामध्ये किमती ठेवा. m बरोबर द साईज ऑफ, n ची किंमत किती आहे हो 100. 100 ला 2 न भाग आला द आयटम. हे लक्षात. त्यानंतर m बरोबर किती येईल 100 ला 2 न भागल्यानंतर द साईज ऑफ 15th आयटम येईल. बरोबर. m बरोबर हा 50 जो आलेला आहे तो काय करायचा या सीएफ मध्ये शोधून काढायचा. हे लक्षात. मी अगोदरचे काय केले इथं तुम्हाला दाखवण्यासाठी बॉक्स केलेला आहे बरं का. आता हे 50 हे जे काय आले 100 ला 2 भागल्यानंतर 50 हे सीएफ मध्ये शोधायचं. कुठे येते 5 15 29 50 कुठे भरून निघते ही संख्या 50. हे लक्षात. मग हे 50 संख्या येईल. मग इथे लिहा मग m बरोबर 50th आयटम इन सीएफ हे घेतलं. आता m बरोबर काय करायचं हे जे काही m बरोबर आलेलं आहे m बरोबर आता काय करायचं 100 ला 2 न भागलं 50 आलं. 50 संख्या सीएफ मध्ये शोधली. कुठं भरून निघते इथं 50 मध्येच निघते 50 ही संख्या. बरोबर. मग या 50 च्या पुढला काय करा गट घ्या. या 50 मध्ये भरून निघाल्या म्हणून घेतलं खाली 15th आयटम इन सीएफ. हे लक्षात. त्यानंतर या 50 चा गट घ्या. कोणता आहे गट 40 ते 50. हे लक्षात. हा गट आला. हे लक्षात. आता हा गट का घेतला हो आता डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये आपण जेव्हा मीडियन काढत होतो तेव्हा काय 2 न भाग आला होतो. जी काही किंमत येत होती ती किंमत इथं शोधत होतो सीएफ मध्ये आणि त्या सीएफ च्या पुढली एम मधली संख्या म्हणजे मीडियन म्हणत होतो. पण आता इथं मीडियन बघा तसंच केलं. इथं या सीएफ च्या पुढली मेजरमेंट मधली संख्या घेतली पण इथं आता गट आहे. आता ह्या गटापैकी नेमकी कोणतं मीडियन आहे काय माहित आहे का आपल्याला. म्हणजे ह्या दोन्हीच्या दरम्यान आहे का ह्या दोन्हीपैकी एक काय माहित आहे का आपल्याला किंमत मीडियनची. अशी एक किंमत आली पाहिजे ना. मग अशा वेळेस असा जर गट येत असेल तर मग सूत्र ठेवावं लागेल आणखीन एक. हे तुम्हाला समजण्यासाठी मी हे केलं होतं बरं का. हे नंतर आणखीन सांगाल मग खाली राहू दे तसंच. अप्लाइंग द फॉलोइंग फॉर्म्युला. सूत्र घ्या मग आता. सूत्र काय आहे बघा इथं कॅपिटल एम बरोबर L1 प्लस L2 मायनस L1 डिवायडेड बाय F1 कंसात M मायनस C. हे लक्षात. आता हे सूत्र आहे M बरोबर L1 प्लस L2 मायनस L1 डिवायडेड बाय F1 कंसात M मायनस C. हे सूत्र दिले कारण गट युडाला गटापैकी कोणती संख्या मीडियन आहे माहित नाही किंवा यांच्या दरम्यानची आहे माहित नाही. अशा वेळेस काय आपल्याला एक सूत्र ठेवावं लागतं. हे सूत्र. आता सूत्रामध्ये ज्या काही आहेत सूत्र त्याच्यातल्या किमती काय काय ठेवायचं ते बघा. तर इथं लिहितो M म्हणजे मीडियन असते. L1 बरोबर बघा L1 बरोबर म्हणजे ते लहान गट आलाय त्या गटातली लहान संख्या किती 40. L2 म्हणजे गटातील मोठी संख्या किती आहे 50. त्यानंतर F1 बरोबर ही F1 इथं मी जे गोल केलतो ना ते F1 कशासाठी केलतो या 50च्या ठिकाणी भरून निघते. त्याचा गट कोणता घेतला 40 ते 50 गट आला. ह्या गटाच्या पुढली संख्या म्हणजे काय F1 बर का. जो ह्याला कोणता गट म्हणतात मीडियन ग्रुप म्हणतात बरं का. हे मीडियन ग्रुप आलाय ना सीएफ मध्ये. आपण हे 100 ला 2 भागलं 50 आलं 50 सीएफ मध्ये शोधली. सीएफ च्या मेजरमेंट मधली संख्या घेतली सीएफ च्या समोरची ते कोणता आला 40 ते 50 गट. 40 ते 50 च्या गटला तिथं करंट मॉडेल ग्रुप म्हणतात बरं का. मग आता गट आला या नेमकी या दोन्हीपैकी किंमत काय माहित नाही. अशा वेळेस हे सूत्र ठेवलं अप्लाइंग द फॉलोइंग फॉर्म्युला L1 प्लस L2 मायनस L1 डिवायडेड बाय F1 कंसात M मायनस C. हे लक्षात. मग अशा वेळेस L1 बरोबर 40 L2 बरोबर 50 F1 बरोबर काय F1 बरोबर ही संख्या या गटाच्या पुढली संख्या किती F1 ची 21.
जो गट आलेला आहे त्या गटाच्या पुढली एफ मधली संख्या घ्यायची बरं काही 21. हा गट आलाय एफ मधली त्याच्या पुढली संख्या, गटाच्या पुढली संख्या 21 म्हणजे फ्रिक्वेन्सी मध्ये एफ बरं का. त्यानंतर एम बरोबर काय हे मीडियन म्हणजे स्मॉल एम आहे ना, स्मॉल एम म्हणजे एन भागिले 2. 100 ला 2 न भागून किती आले, हे 50 आले. हे म्हणजे तुमचं काही इथं लिहितोच एम बरं का, समजण्यासाठी. पहिला प्रॉब्लेम आहे तुम्हाला समजावं, हा कंटिन्यू आपली ग्रुप सिरीज मध्ये म्हणून इथे लिहितो. एम म्हणजे काय, एन ला 2 न भागल्यानंतरची किंमत येते ते म्हणजे तुमचं काय एम. किती आलं, 100 ला 2 न भागल्यानंतर 50. हे लक्षात. त्यानंतर सी राहिले. सी बरोबर काय करायचं, इथं काय आहे, चालू मीडियन ग्रुप कोणता आलाय म्हणजे एन ला 2 न भागल्यानंतर 50 आलं. 50 इथं शोधलो सीएफ मध्ये, त्याच्या पुढला गट घेतला, 40 ते 50 गट आला, त्याच्या पुढली संख्या घेतली म्हणजे F1 आलं. हा एम म्हणजे 100 ला 2 न भागून जे काय 50 आले ते एम घेतलं. L1 म्हणजे गटातील लहान संख्या, L2 म्हणजे गटातील मोठी संख्या. आता राहिले सी बरं का. सी म्हणजे काय, हे सीएफ आहे इथं भरून निघाले ते, पण 100 ला 2 न भागल्यानंतर 50 ह्याच्या वरची संख्या म्हणजे काय सी बरं का. हे सी हे लक्षात. 100 ला 2 न भागल्यानंतर 50 येईल. 50 आपण शोधलो सीएफ मध्ये, 50 मध्ये इथं भरून निघाले, त्याच्या वरली संख्या म्हणजे काय सी. परत सांग, किंवा तसं नाही समजलं तर हे करंट मीडियन ग्रुप आहे. या करंट मीडियन ग्रुपच्या अगोदरचा प्रिव्हियस मीडियन ग्रुप येत आहे. ह्या प्रिव्हियस मीडियन ग्रुपची सीएफ मधली संख्या घ्यायची. सीएफ मधली संख्या कोणती, 29 या प्रिव्हियस ग्रुप मधली बरोबर सीएफ. किंवा मग नाही समजलं इथे हे 50 भरून निघाले, त्याच्यावरली संख्या म्हणजे सी बरं का. म्हणजे किती आले 29. हे लक्षात. भेटल्या सर्व किमती. L1 बरोबर भेटलं, L2 बरोबर भेटली किंमत, F1 बरोबर बी भेटली, M बरोबर बी भेटली, C बरोबर भेटली. मग सूत्रात ठेवा डायरेक्ट मग किमती. M बरोबर L1 ची किंमत किती आहे 40 अधिक L2 ची किंमत किती आहे L2 मायनस L1 50 मायनस 40. F1 ची किंमत किती दिल्या हो, इथं आपण घेतल्या 21 वरील. कशी घेतल्या सांगितले मी. कंसात M मायनस सी. M ची किंमत किती आहे म्हणजे 100 ला 2 न भागल्यावर किती आलं 50 भागिले 50 मायनस. आता सी म्हणजे काय, जिथं कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये हे 50 ही संख्या भरून निघालते त्याच्या वरची संख्या किती आहे 29. M बरोबर 40, 50 मधून 40 गेले राहतात 10 भागिले 21 ला 21. हे लक्षात. आता 50 मधून 29 वजा करा, राहतात इथे 21. हे लक्षात. त्यानंतर M बरोबर 40 ला 40 अधिक तिरकस गुणाकार करा 10 गुणिले 21. 10 चा 21 चा गुणाकार केला 210 येते भागिले 21 ला 21. M बरोबर 40 ला 40, 210 ला 21 न भाग झाला, 21 न 210 ला भाग आला तर 21 10 210 म्हणजे इथं आलं 10. M बरोबर 40 अधिक 10 किती येते टोटल, हे आलं 50. म्हणजेच आपलं मीडियन हे जो काही गट दिला होता 40 ते 50 त्याच्यामध्ये ही 50 ऍक्च्युअल किंमत मीडियनची येते सूत्रानुसार बरं का. अशी काढायला पाहिजे. कळालं लक्षात. हे का तुमच्या काय दिले मीडियन काढताना काय एफ आणि सीएफ काढून घेतलं, मेजरमेंट घेतली, फ्रिक्वेन्सी घेतली, सीएफ घेतलं, सूत्र ठेवलं. सूत्र हे का ठेवलं, फ्रिक्वेन्सीची बेरीज सम होती म्हणून. मग सम 100, फ्रिक्वेन्सीची बेरीज 100 आहे. 100 ला 2 न भागलं 50 आलं. हे 50 सीएफ मध्ये शोधा. इथं 50 या ठिकाणी भरून निघते. त्याचा मेजरमेंट मधला गट घेतला किती 40 ते 50 लिहून घेतलं. आता आपण आधी कसं डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये ह्याची संख्या घेत होतो तेच म्हणजे आन्सर होतं. पण या कंटिन्यू आपली ग्रुप सिरीज मध्ये काय केलं जाते, गट आल्यानंतर आता त्या गटाच्या दरम्यानची किंवा मग कोणती संख्या हे माहित नसते म्हणून हे सूत्र ठेवावं लागते. अप्लाइंग द फॉलोइंग फॉर्म्युला. तो फॉर्म्युला काय आहे, M बरोबर L1 प्लस L2 मायनस L1 डिवायडेड बाय F1 कंसात M मायनस C. हे आहे फॉर्म्युला. किमती घ्या मग. घेतल्या L1 म्हणजे गटातील लहान संख्या जो काही गट आलाय मीडियन ग्रुपचा, L2 म्हणजे मोठी संख्या, त्यानंतर F1 म्हणजे जिथं कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जो काही गट आलाय त्याच्या पुढली F मधली संख्या घ्यायची.
म्हणजे F1 म्हणजे 21. त्यानंतर M बरोबर 50. का घेतलं 50? कारण कोणतं घ्यायचं 50? 100ला 2 ने भागल्यानंतर जे येईल 50 ते घ्यायचं. M बरोबर. त्यानंतर C बरोबर जिथं ते 50 वरून निघालेत CF मध्ये त्याच्यावरली संख्या इथे दाखवल्या बघा, हे C 29 घेतलं. सूत्रात किमती ठेवल्या आणि किंमत किती येते मग 50. हे झालं काय तर मीडियन. आता मोड बघू लगेच. मोड या ठिकाणी काढतो या बाजूला. घ्या मग इथं नंबर 3 देतो बरं. कॅल्क्युलेट मोड इन कंटिन्युअस ऑब्लिक ग्रुप सिरीज. काय करायचे? कंटिन्यू ऑब्लिक ग्रुप सिरीज मध्ये काय काढायचे? मोड काढायचे, भूयिष्ठ किंवा भूलक काढायचे. इथं पण डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये जसं अनालिसिस टेबल, ग्रुपिंग मेथड आणि अनालिसिस टेबल काढत होतो तसंच इथंही काढून घ्यायचे. आणि जेव्हा अनालिसिस टेबल काढतो मग हायएस्ट आयटम आपण बघतो ते डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये झेड बरोबर लिहित होतो एम मधली संख्या. पण आता इथं गट येणार आहे असा इथं मोड मध्ये बी. मग त्याच्यानंतर आणखीन एक सूत्र ठेवावं लागतं बघा. आधी तयार करा. ग्रुपिंग मेथड टोटल याच्यामध्ये 7 कॉलम तयार करा. एक 2 3 4 5 6 आणि 7. पहिल्या कॉलमला नाव द्या एम आणि दुसऱ्या कॉलमला नाव द्या फ्रिक्वेन्सी. आणि त्या फ्रिक्वेन्सीचा जो काही कॉलम आहे त्याच्यामध्ये टोटल 6 कॉलम तयार करायचे. मग इथं याला 1 नंबर, याला 2, हे 3, हे 4, हे 5, हे 6 अशी नावं देऊ. हे लक्षात. आता हे 1 नंबर म्हणजे एफ असतो बरं का, हे फ्रिक्वेन्सी असते. लगेच अनालिसिस टेबल काढून घ्या. सेम त्याच्यामध्ये 8 कॉलम. आता एक मेजरमेंटचा, 1 2 3 4 5 इथे तयार करावं लागेल. 8 कॉलम तयार करावं लागेल. छोटे छोटे करतो म्हणजे बसल सर्व. करा मग. हे 1 1 2 हे 3 हे 4 हे 5 हे 6 हे 7 आणि 8. नाव द्या मग त्याला. नाव द्या त्याला. पहिल्याला एम, दुसऱ्याला 1 2 3, इथं 4, इथं 5, इथं 6 आणि इथं टोटल. बरं का, डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये जसं काढला तसं. मग या फ्रिक्वेन्सी ग्रुपिंग मेथड आणि अनालिसिस टेबल काढा. नंतर सूत्र आपण बघू. मेजरमेंट घेऊन घ्या. 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90, 80 ते 90 घेतलं. एक जे काही फ्रिक्वेन्सीचे 6 कॉलम आहेत
त्यामधल्या 1 नंबरच्या कॉलम मध्ये दिलेली फ्रिक्वेन्सी लिहून घ्या. 5, 10, 14, 21. 5, 10, 14, 21. 5, 10, 14, 21. परत 21, 15, 11. 21, 15, 11. नंतर 3. हे घेतली फ्रिक्वेन्सी. आता जे काही फ्रिक्वेन्सीचा कॉलम आहे त्यामधल्या दुसऱ्या कॉलम मध्ये काय करायचं, या फ्रिक्वेन्सी जे काही लिहिलेली आहे एकामध्ये पहिल्या कॉलम मध्ये त्याच्या 2-2 फ्रिक्वेन्सीचे गट करायचे किंवा बेरजा करायचं आणि लिहून घ्यायचं. घ्या मग लिहून. 5 आणि 10, 15. 14 आणि 21, 35. 21 आणि 15, 36. त्यानंतर 11 आणि 3, 14. बरं का, असं आलं हे लक्षात. बघा 15, 35, 36, 14 आलं ना. त्यानंतर फ्रिक्वेन्सी कॉलम मध्ये तिसऱ्या कॉलम मध्ये काय करायचं, पहिली फ्रिक्वेन्सी सोडायची आणि 2-2च्या बेरजा करायचं आणि लिहून घ्यायचं. म्हणजे इथं 5 सोडा, त्यानंतर 10 आणि 14 ची बेरीज करा आणि लिहून घ्या. 10 आणि 14, 24. त्यानंतर 21, 21 ची बेरीज करा. 21 आणि 21 ची बेरीज केली, 21 दोन्ही 42. त्यानंतर 15 आणि 11 ची बेरीज करा, ते किती येईल, 26. लक्षात किती आले बेरीज मग, 24, 42, 26 आलं का. 24, 42, 26 हे तिसरा कॉलम झाला. फ्रिक्वेन्सीच्या चौथ्या कॉलम मध्ये काय करा, 3-3 ची बेरीज करा आणि लिहून घ्या. घ्या मग लिहून. 5, 10, 14. 5, 10 आणि 14 बेरीज करा. 5 आणि 10, 15. 15 आणि 14, 29. ठीक आहे. त्यानंतर 21, 21, 15 बेरीज करा. 21, 21 दोन्ही 42. 42 आणि 15, 57 का, 57. घ्या लिहून. 57. त्यानंतर 11 आणि 3 ला तिसरा जोडीदार आहे का, नाही, सोडून द्या. त्यानंतर फ्रिक्वेन्सीच्या 5व्या कॉलम मध्ये काय करायचं, पहिली 1 सोडायची आणि 3-3च्या बेरजा करायची. म्हणजे पहिली 1 म्हणजे ही 5 फ्रिक्वेन्सी सोडा, 5 पहिल्या नंबरची, आणि नंतर 10, 14, 21 असे 3-3च्या बेरजा करून घ्या. 1 सोडून 10, 14 आणि 21 किती होते, 10 आणि 14, 24. 24 आणि 21, 41 का, सॉरी 45. बरोबर आहे ना. 10, 24, 24 आणि 21, 45. त्यानंतर 21, 15, 11 यांची बेरीज करा. 21, 15 आणि 11 या 3 ची बेरीज करा. ती बेरीज किती येते, 21 आणि 15, 36. 36 आणि 11, 47. याला जोडीदार आहे का, 3 ला दुसरे 2 नाही, सोडून द्या. आता फ्रिक्वेन्सीच्या 6व्या कॉलम मध्ये काय करायचं, पहिल्या 2 फ्रिक्वेन्सी सोडून द्यायचं. 5 आणि 10 सोडून द्या आणि 3-3 ची बेरीज करून लिहून घ्या. म्हणजे 14, 21, 21 यांची बेरीज करा लिहा. 14, 21, 21 यांची बेरीज करून लिहून घेतल्यावर किती येते, 21 दोन्ही 42 आणि 42 आणि 14, 56. 56. त्यानंतर 15, 11, 3. 15 आणि 11, 26. 26 आणि 3, 29. 15, 11 आणि 3 यांची बेरीज केली, ती आली 29. अशा पद्धतीने काय, हे ग्रुपिंग मेथड नुसार फ्रिक्वेन्सी चे गट पाडून हे तयार करून घ्यायचं. ग्रुपिंग मेथड काय केलं परत सांगतो एका मिनिटात. एम मध्ये मेजरमेंट घेतली गटाच्या स्वरूपात. 1 नंबरच्या हे फ्रिक्वेन्सीचे 6 कॉलम तयार करायचं. 1 नंबरच्या कॉलम मध्ये दिलेली फ्रिक्वेन्सी प्रॉब्लेम मध्ये जशी आली तशी लिहून घ्या. त्यानंतर 2 फ्रिक्वेन्सी मधल्या दुसऱ्या कॉलम मध्ये काय करायचं, या जे काही फ्रिक्वेन्सी मध्ये लिहून घेतल्यात 1 नंबरच्या कॉलम मध्ये त्यामधल्या 2, 2, 2, 2 चे गट पाडायचे. ग्रुप नावातच आहे ग्रुपिंग मेथड. ग्रुप पाडायचे, गट पाडायचे आणि बेरीज करून लिहून घ्यायचं. घेतलं.
आता 3 नंबरच्या कॉलम मध्ये काय करायचं, ही पहिली संख्या ही 10 ते 20 या गटाची सोडून द्यायची आणि नंतर 2 2 चे गट पाडायचे, म्हणजे ह्या 2 चे, ह्या 2 चे, ह्या 2 चे लिहून घ्यायचे एक सोडून. 4 नंबरच्या कॉलम मध्ये काय करायचं, सुरुवातीपासून 3 3 चे, ह्या 3 चे, ह्याला तिसरा जोडीदार नाही सोडून द्या, म्हणजे ह्या 3 चे, ह्या 3 ची बेरीज करा आणि लिहून घ्या चौथ्या कॉलम सुरुवातीपासून 3 3 ची. 5व्या कॉलम मध्ये काय करायचं, पहिली एक सोडायची, पहिल्या गटाची एक सोडून द्यायची किंवा एफ मधली पहिली एक सोडून द्यायची फ्रिक्वेन्सी आणि 3 3 च्या बेरजा करायचे, ह्या 3 ह्या 3 लिहून घ्यायचं. ह्या कॉलम मध्ये काय करायचं, पहिल्या 2 सोडून द्यायचं, 2 सोडून देऊन हे 3 आणि हे 3 ची बेरीज करायची आणि लिहून घ्यायची. लिहून घेतल्यानंतर सर्व ग्रुपिंग मेथड होईल. आता अनालिसिस टेबल काढायचं. अनालिसिस टेबल मध्ये एम मध्ये दिलेली एम लिहून घ्या. किती आहे एम, 10 ते 20, 20 ते 30, त्यानंतर 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90 घेतले गट. आता काय करायचं, हे प्रत्येक फ्रिक्वेन्सी मध्ये विचार करायचं. काय विचार करायचं, सर्वात मोठ्या संख्या कोणत्या आहे. तर 1 नंबरच्या ह्याच्या सर्वात मोठी कोणती आहे संख्या, 21 आणि हे 21, 2 आहेत 21 बरोबर. दुसऱ्या ह्याच्या सर्वात मोठी 36, तिसऱ्या ह्याच्यात सर्वात मोठी 42, चौथ्या ह्याच्यात 57, पाचव्या ह्याच्यात 47, 6व्या ह्याच्यात 56. हे लक्षात, ठीक आहे. आता गोल करून घेतलं. आता काय करायचं, मग 2 आहेत मोठ्या संख्या, असू द्या काही अडचण नाही. मोठी संख्या 2 आल्या, मग काय करायचं, 21 कोणत्या गटाची आहे, 40 ते 50, 40 ते 50 पुढे एक राईट, लगेच दुसरी एक 21 मोठी आहे, 50 ते 60 लगेच राईट बर का. त्यानंतर 36 मोठी आहे, कोणत्या 2 गटाची आल्या बेरीज, कोणत्या 2 फ्रिक्वेन्सीची बेरीज 36 आल्या दुसऱ्या ह्याच्यात कॉलम मध्ये. आता हे पहिला झाला ना, 21 21 मोठा आहे म्हणून राईट करून घेतलं त्या गटाच्या समोर. आता 36 आहे सर्वात मोठी दुसऱ्या फ्रिक्वेन्सीच्या कॉलम मध्ये, 36 आहे, कोणत्या 2 याची आहे, 21 आणि 15 ची बेरीज 36 आहे, म्हणून 21 कोणत्या गटाची आहे, 50 ते 60, त्यानंतर 15 60 ते 70 डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये घेतले आपण. आता तिसऱ्या ह्याच्यामध्ये 42, 42 पण कोणत्या 2 याची आहे, एक 21 आणि दुसरे 21, ठीक आहे. तिसऱ्या ह्याच्यामध्ये मग हे 40 ते 50 आणि 50 ते 60 बरोबर ना. 21 40 ते 50 आणि दुसरे 21 50 ते 60 हे बेरीज केलेली 42. आता चौथ्या कॉलम मध्ये सर्वात मोठी संख्या, इथला चौथा घेतला की इथेही चौथा घ्यायचा, घ्या मग चौथा. 57 मोठी आहे, कोणत्या 3 ची आहे, चौथ्यामध्ये काय सुरुवातीपासून 3 3 ची बेरीज करता, हे 3 ची केली तर 29 येईल. आता दुसऱ्या 3 ची 21 21 15 यांची बेरीज 57 येते. मग पहिल्या 21 चा गट कोणता आहे, 40 ते 50, दुसऱ्या 21 चा 50 ते 60, तिसऱ्या 15 चा 60 ते 70, ठीक आहे. पुढे हे पण झालं, चौथ्यात राईट करून घेतलं. पाचव्यात 47 आहे, हे लक्षात. सर्वात मोठी संख्या 45 47, कोणती आहे मोठी 47. आता कोणत्या 3 ची आहे, 5व्या ह्याच्यामध्ये आपण काय करत होतो, एक सोडून 3 3 ची बेरीज करत होतो, हे लक्षात. मग हे पहिले 3 एक तर सोडली, हे 3 गेले, हे नंतरचे 3 21 15 11 यांची बेरीज किती 47 आहे. मग बघा 21 50 ते 60, 15 60 ते 70 आणि 11 70 ते 80 हे राईट करून घेतलं. मोठ्या संख्या बघायचं आणि राईट करून घ्यायचं, हे लक्षात. त्यानंतर शेवटच्या ह्याच्यात 56 आहे, 29 आणि 56, तर 56 मोठा आहे. तर 6वा कॉलम कसा करत होतो आपण, पहिल्या 2 सोडून देत होतो 5 आणि 10 आणि नंतर 3 3 ची बेरीज करत होतो. 14 21 21 यांची बेरीज किती 56, 15 11 3 यांची बेरीज 29. मग बघा 56, आता हे 56 कोणत्या 3 यांची बेरीज आहे, तर 14 21 21, तर राईट करून घ्या मग 6व्या कॉलम मध्ये. 14 21 21, 30 ते 40, 40 ते 50 आणि 50 ते
50 ते 60. लक्षात, हे राईट करून घेतलं. आता मोजून घ्या. 10 ते 20 पुढे काय आहे का? नाही, डॅश. 20 ते 30 पुढे डॅश. 30 ते 40 1 आहे. 40 ते 50 1 2 3 4 आहे. 50 ते 60 1 2 3 4 5 6. त्यानंतर 60 ते 70 1 2 3 3च आहे. 70 ते 80 एकच आहे. 80 ते 90 काही नाही, म्हणजे नील 0. अशा पद्धतीनं हे केलं. काय केलं आपण? अनालिसिस टेबल काढला. आता अनालिसिस टेबल मध्ये बघा, टोटल मध्ये सर्वात जास्त वेळा कोणता गट आलेला आहे, कोणत्या गटापुढे राईट झालेला आहे, तर 6 आहे सर्वात जास्त वेळा टोटल मध्ये. पण कोणत्या गटापुढे सर्वात वेळा जास्त वेळा टिक मार्क झाले? 50 ते 60 पुढे 1 2 3 4 5 6 वेळा. आता ह्याच्या खाली काय लिहायचं मग? जड बरोबर हायएस्ट आयटम इन अनालिसिस टेबल. असं लिहिला. जड बरोबर लिहा. मग कोणता गट आला आता? 50 ते 60 ना, आणि कंसामध्ये किती? 6 टाइम्स. 6 वेळेस आलाय बरोबर. 5 वेळेस आला, 3 वेळेस आला, जेवढा वेळ झाला तेवढं कंसामध्ये लिहा. आता पुढे 50 ते 60 आलाय गट बरोबर. आता हा 50 ते 60 गट आलाय, पण मोडची एक किंमत असते. जसे की मीडियनची आली एक किंमत 50, मीनची पण किंमत आली किती? तर 49.7. आता ह्या मोडची बी एक किंमत आली पाहिजे गटापासून, पण इथं गट आला. मग असा गट आला ना, तर परत एक सूत्र ठेवायचं, अप्लाइंग द फॉलोइंग फॉर्म्युला. कारण आता 50 ते 60 मध्ये कोणता आन्सर आहे ते आपल्याला काढावं लागेल ना. 50 आहे का 60 आहे का त्यांच्या दरम्यानच्या 51 52 53 असं 60च्या दरम्यान. मग सूत्र ठेवा. मग अप्लाइंग द फॉलोइंग फॉर्म्युला. सूत्र बघा. जड बरोबर L1 प्लस F1 मायनस F0 डिवायडेड बाय 2F1 मायनस F0 मायनस F2 इन ब्रॅकेट L2 मायनस L1 असं सूत्र आहे. आता हे सूत्र किमती ह्याच्यावरून शोधावं लागते. हे लक्षात काय आहे सूत्र? Z बरोबर L1 प्लस F1 मायनस F0 बरं का, F1 मायनस F0 डिवायडेड बाय 2F1 मायनस F0 मायनस F2 कंसामध्ये काय? L2 मायनस L1. किमती बघा. आता L1 म्हणजे इथं काढतो, L2 इथं, त्यानंतर F1 इथं, नंतर F0 इथं, F2 इथं. एवढ्या किमती आपल्याला फाइंड आउट करावं लागते. तर बघा आता L1 म्हणजे जो गट आलाय त्याच्यातली लहान संख्या 50 ते 60 आलाय, म्हणजे L1 म्हणजे 50 भेटली. L2 म्हणजे मोठी संख्या गटातली 60 भेटली. हे लक्षात. आता F1 म्हणजे जो गट आलाय, कोणता आलाय गट? 50 ते 60. हे 50 ते 60 आहे, ह्याच्या पुढली कोणती आहे? 21. ह्याला नाव काय द्यायचं? F1 बरं का. कोणत्या? जो गट आलाय मॉडेल ग्रुप म्हणतात बरं काय. हे 50 ते 60 गट आलाय. मग हे 50 ते 60 आलाय गट बरं का. मग ह्या गटाची फ्रिक्वेन्सी बघायची कोणती आहे? गटापुढली एक मधली किंवा F मधली संख्या बघायची कोणती आहे पहिल्या गट फ्रिक्वेन्सी मध्ये. 1 नंबरच्या कॉलम मध्ये जो गट आलाय त्याच्या पुढली 50 ते 60 F1 21 आहे. गटाच्या नीट समोर. आता 21 भेटली. F0 म्हणजे हे गट चालू आहे, हे करंट मॉडेल ग्रुप आलाय बरोबर. ह्याच्यावरला ग्रुप कोणता? हे 40 ते 50. त्या 40 ते 50 ची फ्रिक्वेन्सी घ्यायची गटाची, म्हणजे हे 21 F0 म्हणजे ह्या F1 च्या वरली संख्या म्हणजे काय? F0 घ्या. मग ती पण 21चा योगायोगाने इथं. हे लक्षात कळालं. जो करंट मॉडेल ग्रुप आलाय हा म्हणजे करंट असतो.
चालू 50 ते 60 ह्याच्या अगोदरची म्हणजे प्रिव्हियस मॉडेल ग्रुप फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. म्हणजे प्रिव्हियस ग्रुप 40 ते 50 त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे F0 हे लक्षात. आता F2 म्हणजे F0 म्हणजे डोक्यावरली होती त्याच्या अगोदरची होती, F2 म्हणजे त्याच्या खाली चालू ह्याच्या. हे नेक्स्ट मॉडेल ग्रुप फ्रिक्वेन्सी. हे 15 म्हणजे काय F2 बर का. काय लक्षात. L1 म्हणजे गटातली लहान संख्या जो गट आलाय करंट, L2 म्हणजे गटातली मोठी संख्या 60, 21 म्हणजे जो गट आलाय त्याचे जे काही ग्रुपिंग मेथड मध्ये काढत होतो त्या गटापुढली संख्या फ्रिक्वेन्सीची. 50 ते 60 पुढली 21 ही संख्या फ्रिक्वेन्सी ती म्हणजे F1. इथं पण तसंच कराल की जो गट इव्हालचा त्याच्या पुढली म्हणजे लक्षात त्याच्या पुढली F1. F0 म्हणजे जो चालू ग्रुप आहे त्याच्या फ्रिक्वेन्सीच्या वरली फ्रिक्वेन्सी किंवा मग जो चालू ग्रुप आहे त्याच्या वरल्या ग्रुपची फ्रिक्वेन्सी. योगायोगाने इथं पण 21च आहे. आता F2 म्हणजे जो चालू ग्रुप आहे, चालू मॉडेल ग्रुप आलाय 50 ते 60 त्याची F1 च्या खाली म्हणजे F2 किंवा मग ह्या जो गट आलाय त्याच्या खाल्ल्या गटाची फ्रिक्वेन्सी म्हणजे 15 F2 हे 15 F2. आता सूत्रात किंवा किमतीने काढून घ्या. Z बरोबर L1 ची किंमत 50, F1 ची किंमत किती आहे 21 मायनस F0 ची किंमत 21 डिवायडेड बाय हे 2 F1 म्हणजे सूत्रातलं 2 आहे बरं का, कंसात ठेवायचं. काय 2 F1 म्हणजे 2 कंसाच्या बाहेर ठेवा आणि कंसात F1 ची किंमत ठेवा 21 मायनस F0 ची किंमत 21 मायनस F2 ची किंमत किती 15 कंसामध्ये L2 मायनस L1 ची किंमत ठेवा म्हणजेच L2 आहे 60 मायनस 50 हे लक्षात. आता हे Z आहे बरं का. Z बरोबर 50 ला 50 21 मधून 21 गेले किती राहतात 0 आलं लक्षात. आता 21 दोन्ही हे वरले एक सोडून चालायचं बरं का. 50 ला 50 घेतलं अधिकला अधिक 21 मधून 21 गेले 0 आले 21 गुणिले 2 म्हणजे 21 दोन्ही 42 मायनस. आता इथं काय केलं जाते मायनस ची बेरीज होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह होते बरं का येते. म्हणजे इथं बघा नियम मायनस अधिक मायनस बरोबर बेरीज पण मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे बेरीज होऊन इथं लिहितो बेरीज होते आणि मोठ्या संख्येचे चिन्ह. हे कुठेतरी लिहून घ्या पेजवरती बरं का, लगेच मी मोठणार आहे तिथे लिहावं लागते मला. काय बघा 21 मधून 21 गेले 0 आले 21 गुणिले 2 किंवा 2 गुणिले 21 42 आलं. आता हे मायनसला मायनस. आता पण इथं बघा इथंही मायनस आहे इथंही मायनस आहे. तर जेव्हा 2 मायनस असते आणि अशा वेळेस काय होते या दोघींची बेरीज होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह होते. 21 आणि 15 किती होते 36 होते. हे 36 मायनस ची बेरीज होते म्हणजे 21 आणि 15 ची बेरीज करायची पण मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. इथं मोठी संख्या कोणती आहे 15 आणि 21 आणि 15 मध्ये किंवा 15 आणि 21 मध्ये 21 आहे. कोणतं चिन्ह आहे 21 ला मायनस म्हणून मायनस. 60 मधून 50 गेले राहतात 10. Z बरोबर 50 ला 50 अधिक 0 गुणिले 10 शून्यानं कोणत्याही संख्येला गुणलं किंवा भागलं शून्यच येते. 42 मधून 36 गेले राहतात किती राहतात 42 मधून 36 गेले 6 हे लक्षात. म्हणजे 6 राहतात का हो 42 मधून 36 गेले 6 राहतात. Z बरोबर 50 ला 50 अधिक 0 ला कोणत्याही संख्येनं भागलं किंवा गुणलं शून्यच. Z बरोबर किती आलं मग आन्सर 50 कारण 50 अधिक 0 50 बर का. हे मोडची किंमत आली लक्षात 50 म्हणजे जो काही ग्रुप आला होता 50 ते 60 त्याच्यातलं आपलं मोड कोणता आला मग 50 हे लक्षात.
अशी या दोन्हीच्या दरम्यान किंवा दोन्हीपैकी कोणती तरी संख्या येत असते. हे झाला मोड. काय काढला आपण मोड मध्ये बघा. मोड काढते वेळेस काय केलं जाते, दोन पद्धतीने म्हणजे खंडित किंवा संतत पदमालेमध्ये मोड काढताना ग्रुपिंग मेथड आणि अनालिसिस टेबल काढावा लागतो. इथेही काढला, इथेही काढला. ग्रुपिंग मेथड मध्ये काय केलं, एम आणि फ्रिक्वेन्सी असे दोन कॉलम तयार केले. फ्रिक्वेन्सी मध्ये मात्र 6 कॉलम तयार केले. सब लिहून घेतले घटक. फ्रिक्वेन्सीला नाव दिले 1 ते 6. फ्रिक्वेन्सी घेतली 1 नंबरच्या कॉलम मध्ये. 2च्या ह्याच्यामध्ये 2 चे घटक करून लिहून घेतले. 3च्या ह्याच्यामध्ये 1 सोडले, 2 चे घटक करून लिहून घेतले. 4 मध्ये 3 चे घटक केले, लिहून घेतले. 5 मध्ये 1 सोडलं, 3 चे घटक करून लिहून घेतलं. 6 मध्ये काय केलं, पहिल्या 2 सोडल्या, 3 चे घटक करून बेरीज करून लिहून घेतले. अनालिसिस टेबल मध्ये काय केलं, ह्याच्यामध्ये बघितलं फ्रिक्वेन्सी मध्ये सर्वात मोठ्या संख्या कोणत्या आहेत, इथं 2 आहेत म्हणून 2 पुढे राईट केलं. इथं 36 आहे, 36 कोणत्या 2ची बेरीज आहे आणि बघायचं आणि त्यांचे घटक कोणते आहेत त्याच्या पुढे राईट करायचं. 42 तसंच, 57 पण तसंच राईट करायचं. 47 मोठ्या संख्या बघायचं आणि ते राईट करून घ्यायचं. मग इथं काय सर्वात मोठी संख्या, जास्तीत जास्त वेळा 6 ही संख्या 50 ते 60 या गटापुढे सर्वात जास्त वेळा राईट झाले 6 वेळेस. मग मॉडेल ग्रुप काय येत आहे, झेड बरोबर 50 ते 60. गट आलाय, मग ह्या दोन्हीपैकी कोणती किंमत माहित नाही, अशा वेळेस सूत्र ठेवायचं. मग अप्लाइंग द फॉलोइंग फॉर्म्युला, L1 प्लस F1 मायनस F0 डिवायडेड बाय 2 F1 मायनस F0 मायनस F2 कंसात L2 मायनस L1 ठेवलं. किमती काढल्या, किमती फक्त सांगतो. L1 ची किंमत म्हणजे गटातील लहान संख्या, L2 म्हणजे गटातील मोठी संख्या, F1 म्हणजे जो गट आलाय, हा गट आलाय ना, ह्याच्या पुढली संख्या 21 म्हणजे F1. ह्याच्या वरल्या गटाची फ्रिक्वेन्सी म्हणजे F0 किंवा हे जे गट आलाय ह्याच्या पुढली फ्रिक्वेन्सी F1, ह्याच्या वरली म्हणजे F0 आणि ह्याच्या खाली म्हणजे F2. बरं का, घेतलं, किमती ठेवल्या, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार करून किंमत किती त्या 50. याच पद्धतीने, अशा पद्धतीनं मीन, मीडियन आणि मोड काढलं जाते. तर पुढल्या लेक्चर मध्ये असाच प्रॉब्लेम घेणार आहात. ओके.